नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटमध्ये आणि ऊसाचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयच्या माध्यमातून। आज या ऊसाचा तिसरा डोस आपण अपलोड करत आहोत। ऊसाची एक नंबर व्हेजिटेरियन ग्रोथ आहे। ऊसाच्या पानाची जाडी आणि लांबी आपण पाहू शकता, एक नंबर आहे। या ऊसाचं उत्पादन टार्गेट आपला आहे 100+ टन। तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट चं व्यवस्थापन पूर्ण झालेलं आहे आज आपलं आणि याची ग्रोथ एक नंबर आहे। सध्या आपण पाहू शकता खूप छान ग्रोथ आहे। एक नंबर प्लॉट आहे, जबरदस्त। याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर मित्रांनो, 1 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 14 किलो युरिया, 14 किलो सुपर फॉस्फेट आणि 5 किलो पोटॅश हा लागतो। तर ऊस पिकाची लागवड ही आपली शास्त्रीयदृष्ट्या करणं आवश्यक आहे। तर शास्त्रीयदृष्ट्या ऊस पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला ऊसशास्त्र सांगतं 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। तर 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो तर आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागतं। आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे 43,560 स्क्वेअर फूट। 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 43,560च ऊस आपल्याला पाहिजे असं ऊसशास्त्र सांगतं। 43,560 ऊस आपल्या जमिनीमध्ये आपण कसे लावायचे बरं? तर यासाठी आपल्याला अगोदर प्लांट बायोग्राफ काढावा लागेल। प्लांट बायोग्राफ काढण्यासाठी आपल्याला ऊस लावायचा किती अंतरावर, 2 वळीतील अंतर आणि 2 टिपऱ्यातील अंतर हे ठरवावं लागेल। 2 वळीतील अंतर जर समजा आपण 4 फूट घेतलं आणि 2 टिपऱ्यातील अंतर जर समजा आपण 1 फूट घेतलं तर 4/1 अशा पद्धतीने आपली ऊसाची लागवड होईल। आणि तिथं ऊसाचं संख्या व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे। अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं पण खूप महत्त्वाचं आहे। तण व्यवस्थापन करणं पण खूप महत्त्वाचं आहे। पाणी व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे आणि फवारणी आणि कीड व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे। तर समजा आपल्याला प्लांट बायोग्राफनुसार हे सगळं व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे। तर त्यासाठी आपण लागवड किती फुटावर करणार आहोत, 2 वळीतील अंतर, 2 टिपऱ्यातील अंतर, त्यानुसार आपली आंतरमशागत असेल। आंतरमशागत झाल्यानंतर आपलं तण व्यवस्थापन, त्याच्यानंतर आपल्याला खताचे शेड्यूल, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर मुख्य अन्नद्रव्य, पुन्हा दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रल्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर ठेवून आपल्याला खताचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन हे करावं लागेल। आणि दुसरी गोष्ट यामध्ये कीड व्यवस्थापन पण आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे। तर अशा गोष्टीनं सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित तंतोतंत जर केल्या तर एकरी 100 टन प्लस उत्पादन घ्यायला आपल्याला काहीच अडचण नाही मित्रांनो। तर ही पूर्ण ट्रीटमेंट आपण आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पुरवत असतो। आमचं शेतीशाळा चं लॉंग फॉर्म आहे अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालय। या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623 06 67 88। या व्हॉट्सअपवर आपला नंबर पाठवावा आणि क्रॉप ट्रीटमेंटसाठी रिक्वेस्ट करावी आणि शेतीशाळेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं। आपल्या संपूर्ण पिकाचा डाटा आणि शेड्यूल आपल्या व्हॉट्सअपवर टाकण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर समजा क्रॉप ट्रीटमेंट कोणत्याही पिकाची जर घ्यायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर आपण माहिती विचारू शकता किंवा आपली माहिती शेअर करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट कसा वाटला लाईक, शेअर, कमेंटमध्ये सांगा। आणि 1 नंबर प्लॉट आमच्या दृष्टिकोनातून तर आहे आणि आम्ही याचं एकरी 101 टनापेक्षा जास्त उत्पादन 100% काढू अशी आम्हाला अपेक्षा आहे किंवा विश्वास आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांची शेतीशाळा अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील रामपुरीकर
ट्रीटमेंट सर्व्हिसमध्ये सहभागी व्हावं ही विनंती. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.